बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। परळी शहरातील शेकडो नागरिक परळी तहसील कार्यालयात रोज ये जा करत असून ऑनलाईन रेशन कार्ड आणि अन्य योजनांच्या कामांसाठी चक्रा मारताना त्यांचा हाल होत आहे। कोणाला हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे आहे तर कोणाला आर्थिक अडचणी सोडवायच्या आहेत। मात्र ऑनलाईन प्रणाली ठप्प असल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत। यामुळे प्रशासनाची उदासीनता आणि ढिसाळ कारभार समोर येत आहे। शहरातील गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी सरकारने 5 लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य सेवांसाठी विविध योजना लागू केल्या आहेत। मात्र या योजना फक्त कागदावरच अस्तित्वात असल्याचं चित्र सध्या दिसत आहे। कारण अनेक नागरिकांचे रेशन कार्ड ऑनलाईन झालेले नाहीत तर काहींचे योजना कार्ड अजूनही मिळालेले नाहीत। त्यामुळे दररोज 100 पेक्षा अधिक नागरिक तहसील कार्यालयात येऊनही काम न होण्यामुळे हैराण झाले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून ऑनलाईन साईट बंद असल्याचं प्रशासनाकडून सांगितले जात आहे। यामुळे रुग्णांचे नातेवाईक आणि सामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। आरोग्य सेवेसाठी आवश्यक असलेले कागदपत्र पूर्णपणे ऑनलाईन प्रणालीद्वारे सादर करावी लागतात, परंतु साईट बंद असल्याने नागरिकांची अक्षरशः फरफट होत आहे। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठीची ऑनलाईन साईट मागील 15 दिवसांपासून बंद आहे। त्यामुळे ही योजना घेणाऱ्या रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या योजनेअंतर्गत रुग्णांना दवाखान्यात दाखल करताना प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे। मात्र ऑनलाईन साईट न चालू असल्यामुळे रुग्णांना दवाखान्यात दाखल करता येत नाही। परिणामी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची अत्यंत हालअपेष्टा होत आहे। राज्यभरात हीच स्थिती निर्माण झाली असून शासनाने तात्काळ या समस्येकडे लक्ष देऊन ऑनलाईन प्रणालीत सुरळीत करण्यासाठी पावले उचलावीत अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे। सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी रफिक पठाण, सिरसाळा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.